अनय, मी तुला सांगितलं ना, मी 15 मिनिटात आत जाऊन परत येते. आणि हे बघ, मी बाहेर नाही ना आले तर तू ये आत, पण तर प्लीज जा. आरसा, रेवा, काही कळलं का भागाचं? नाही, अजून नाही. नाही म्हणजे हार्ट अटॅक होता की दुसरा काही झटका? की अनयच्या सूप मध्ये कुणीतरी विष घातलं होतं, तसं काहीतरी खायला घातलं का तिला कुणीतरी? मला कसं कळणार ते? पण बेशुद्ध पडण्याआधी भागानं तुझ्याकडे बोट दाखवलं. याचे दोनच अर्थ होऊ शकतात ना ग रेवा. एकतर तिचा तुझ्यावर खूप जीव आहे, किंवा मग तुला या सगळ्याबद्दल असं काहीतरी माहिती आहे जे तू आम्हाला सांगू इच्छित नाहीयेस. मला काही माहिती नाहीये आणि मला खात्री आहे भागाताई लवकरच बऱ्या होतील आणि त्यांना जे काही सांगायचं असेल ना ते सगळ्यांना लवकरच कळेल. हॅलो, मी डॉक्टर देशपांडे बोलतोय. हा बोला डॉक्टर. कशा आहेत भागाताई आता? त्या शुद्धीवर आल्या का? माफ करा रेवताई, पण आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. काय? भागाताई भागाताई गेल्या? हो, काय बोलताय तुम्ही डॉक्टर? नेमकं काय झालं होतं त्यांना? काहीच कळलेलं नाहीये. जे आमच्या समोरही हे एक रहस्य बनूनच उभं राहिलं. बरं, मी घरच्यांना कळवते. बिच्चरी भागा. आता ते रहस्य काय होतं ते कधीच कोणाला कळू शकणार नाही. गुन्हेगार कधीच पकडला जाणार नाही. आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर असला तरी सुद्धा. रेवा, रेवा, डॉक्टर काय म्हणाले? हे सगळं कसं झालं, कशामुळे झालं?
नाही अजून काहीच कळलं नाहीये. भागा तर गेली, पण आपल्यासाठी खूप सारे प्रश्न ठेवून गेलीये. या वाड्यात काहीही नॉर्मल पद्धतीने होऊ शकत नाही याची तर मला खात्रीच झालीये. एक नोकर गेला, पण त्यामागे अनेक रहस्य सोडून गेलाय. ते तिच्या कर्माचं फळ आहे बघा, ते तिला मिळालं की हो. अहो, काय कळलं का कारण? डॉक्टरनी खूप प्रयत्न केले होते, पण कशाचाच उपयोग नाही झाला. पण त्यांना नक्की काय झालं होतं? डॉक्टरांनाही काहीच कळत नाहीये. ते म्हणाले की अचानक भागाताईंचं हृदय कशामुळे तरी बंद पडलं. पण भागाताईंना तर हार्ट प्रॉब्लेम नव्हताच. हो गॉड, अजून एक मिस्ट्री. पण अचानक तिचं हृदय बंद पडण्यासारखं तिच्याबरोबर काय झालं असेल कोणास ठाऊक. डॉक्टर म्हणाले की कधी कधी अचानक एखादा शॉक बसला तर असं हार्ट फेल होऊ शकतं. भागा कशाला तरी घाबरली होती हे नक्की. कसली तरी धडकी भरली तिला. दार तिनेच उघडलं जी, आणि तिच्या सोबत हेच होणार होतं की हो. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? त्या दारामागच्या कुठल्याच्या शक्तीने तिला मारलंय? पण मलाही तसंच वाटतंय. ते दार उघडणं, सुमित्राचं मुक्त होणं आणि भागाचं असं होणं, या सगळ्याचा काही ना काही संबंध आहे. आई काय बोलतेस तू? तुम्ही सगळे या गोष्टींवर विश्वास कसा ठेवू शकता? बाबा तुम्ही तरी आईला. अनय, जरा शांत हो. इतकी वर्ष ते रहस्य दाराआड बंद होतं. आज अचानक ते दार उघडलं आणि त्याच्या समोरच ही घटना घडलीये. तर या सगळ्याचा आपापसात काहीतरी संबंध आहे असं सगळ्यांना वाटणं अगदी स्वाभाविक आहे. बाबा तुम्ही पण हाच विचार करताय? जर हे सगळं खरं असतं तर आपण सगळी अशी चर्चा करत इथे उभे राहिलो असतो का? जे दार बंद असताना आपल्याला इतकी धास्ती होती, ते उघडल्यावर आपलं आयुष्य इतकं सुरळीत राहिलं असतं का? तुमच्या सुरळीत आयुष्यात लोक रहस्यमयरित्या मरतात वाटतं, पण आपल्या आयुष्यात जे घडतंय ते मला सुरळीत तर वाटत नाहीये अनय राजे. अनय, रॉमीला बोलते ते बरोबर आहे. जर का भागाच्या मरण्याचं काहीच कारण मिळत नाहीये तर मग ह्याच्या मागचं कारण काय आहे? अगं आई, त्या दाराआड जर कुठची शक्ती असती तर मी इथे सुरक्षित उभा असतो का? आणि जर ते दाराआड काही आहे तर ते आत्ता कुठे आहे? आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल, पण अवनी थोड्या वेळापूर्वी त्या कित्येक वर्ष बंद असलेल्या रूम मध्ये थोड्या वेळ थांबून सुखरूप बाहेर आली आहे. तिचा मला हॉस्पिटलमध्ये असतानाच फोन आला होता. आणि तुम्ही जे काही म्हणताय ते जर खरं असतं तर त्या शक्तीने सगळ्यांना सोडून भागाताईंनाच लक्ष कसं केलं असतं? कारण भागानं बघा तिचं काम पूर्ण केलं. मी भागाला पकडलंय दार उघडण्याचा प्रयत्न करताना. तिने ते दार उघडलं आणि मग सुमित्रानं त्या बदल्यात तिचा बळी घेतला बघा. बास करा तुम्ही हे सगळं. आपण 21व्या शतकात असून सुद्धा भूताखेतांच्या गोष्टी करतो यावर माझा विश्वासच बसत नाहीये. भागाताईंनी काय केलं? एक बंद दार उघडलं, बस. आज इतकी वर्ष आपली सेवा करणारी एक व्यक्ती आपल्याला कायमचं सोडून निघून गेलीये. याचं कोणाला काहीच वाटत नाहीये. तिच्या आत्म्याला शांती कशी मिळेल हा विचार करणं सोडून तिला कुठच्या एखाद्या आत्म्याने मारलंय का हे जाणून घेण्यातच तुम्हाला जास्त रस आहे. तुम्ही सगळे घरातले मोठे आहात. तिच्या मरण्याचं दुःख करणं सोडून तिच्या मरणामागे ज्या काही कथा रचताय ना तुम्ही, ते पाहून मला खरंच खूप दुःख वाटतं. आज इतकी वर्ष आपली सेवा करून सुद्धा दुर्दैवाने आपल्या घरात भागासाठी रडणारं कोणीच नाहीये.
प्लीज. आता तुम्ही मला हेच पटवून देण्यासाठी आलेस का की त्या दारामागे कशी एक शक्ती आणि कसं मी तिला खरं मानलं पाहिजे ते? अनय, मी तुला काहीही पटवून देण्यासाठी आलेले नाही. मी तुला फक्त एवढंच सांगायला आली की आज दिवसभर काहीच खाल्लं नाहीयेस तू. खूप धावपळ झालीये तुझी, त्यामुळे निदान दूध तरी पिऊन घे. नाहीये माझी इच्छा. आज आपल्या घरात एवढं काही घडलंय की अनय, मला माहितीये आज आपल्या घरात खूप विचित्र घटना घडल्या, पण हे बघ, असं करून नाही ना चालणार. तब्येतीची काळजी तर घ्यायलाच पाहिजे ना. आणि अनय, आपल्या घरच्यांना आपल्याला सावरायचंय, या सगळ्यातून बाहेर काढायचंय. प्लीज हट्ट करू नकोस. थोडस तरी पिऊन घे दूध प्लीज. असं असतं ना रेवा. आजपर्यंत भागाताई आपल्या घरातल्याच एक भाग होत्या, आपल्यातल्याच एक होत्या. आणि आज अचानक अनय, आयुष्य हे असंच असतं रे. जे झालं ते खूप वाईट झालं. भागाताईंना आपण कोणीच कधीच विसरू शकत नाही, आणि या गोष्टी आपण नाही ना थांबवू शकत. आपल्या आयुष्यात माणसं येतात आणि जातात, म्हणून ती कायम जपायची असतात. कारण कधी कधी माणसं अशा रीतीने निघून जातात ना की परत येऊच शकत नाहीत. बरोबर आहे रेवा तुझं. यापुढे या गोष्टी तू लक्षात ठेवा. नाही, खरं सांगू, आज तू गुंडप्पा दादांना जे काही बोललास ना ते बोलायला नको होतंस. त्यांना खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. जाणवलं ते मला रेवा. पण मी जर नाही बोललो ना तर ह्याच कल्पना डोक्यात घेऊन ते फिरत राहतील. त्यातून कधी बाहेरच पडणार नाहीत. नाही नाही, ते बाहेर पडले असते, नक्कीच बाहेर पडले असते, पण तुझ्या अशा बोलण्याने नाही. आणि एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापासून तू लोकांना नाही रोखू शकत. त्यांना विश्वास ठेवायचा तर ते ठेवणारच, पण त्या गोष्टीवरून विश्वास दूर करायचा असेल ना तर तुला पुरावे द्यावे लागतील. मी काय करू रेवा, सांग ना. ज्या गोष्टी मुळातच नाहीयेत त्या त्यांना कशा पटवून देऊ? जे तुला वाटतंय त्याचा पुरावा देऊ. हे बघ, भागाताईंच्या मृत्यूच्या मागे काही ना काहीतरी गूढ शक्ती आहे असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय, पण तुला ते चुकीचं वाटतंय ना. मग मला सांग, भागाताईंचा मृत्यू एक्झॅक्टली कशामुळे झाला? त्याच्या मागे काय कारण आहे? भागाताईंच्या मृत्यूचं मूळ कारण जर तू सगळ्यांसमोर आणलंस ना तरच सगळ्यांना हे पटेल. नाही, बरोबर बोलतेस तू रेवा. खरं म्हणजे मी डॉक्टरांना सुद्धा सांगितलंय की भागाताईंच्या मृत्यूचं खरं कारण शोधून काढा, आणि ते लवकरच आपल्या समोर येईल. आणि मग आपल्याला कळेल खरं कारण काय होतं ते. आणि तेव्हा रेवा मी तुम्हाला सगळ्यांना पटवून देईन की ह्या ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता ना तसं खरं काहीच नाही. मी पाहिलं ते काय होतं? माझा खरंच भास होता की मी खरंच पाहिलं तिथे? नाही, पण जर ते खरं असेल तर माझ्या आरशात
अवनी अगं काय झालं अवनी तू घाबरलीस का इतकी? तुला काही सांगायचंय का मला? शांत हो आधी. मला सांग काही प्रॉब्लेम झालाय का? झालाय प्रॉब्लेम. अवनी वा, कुणा ना कुणाच्या मार्गाने सुमित्रा देवीने आपलं काम सुरू तर केलं. नाईस. या अवनीच्या हाताने खरंच रेवाचा जीव गेला तर काय मजा येईल नाही? सोड अवनी. अवनी अवनी तू बरी आहेस ना? तू अशी विचित्र का वागतेस? सॉरी रेवा, आय एम सॉरी. मला अनयशी बोलायचं आहे आता. आत्ता हो का? मला फक्त आता अनयशी बोलायचं आहे एकांतात. अवनी, काय झालं ग? रॉमिला बघ ना, अवनी खूप विचित्र वागते अगं. तिला अनयशी बोलायचंय काहीतरी. इतक्या रात्री? अवनी, दुसऱ्या बाईच्या नवऱ्यासोबत इतक्या रात्री एकांतात बोलणं बरं नाही दिसत ग. तुला कळायला हवं ही वेळ काय आहे, आपण कुठे आहोत. अशा वेळी एका तरुण मुलीने दुसऱ्या पुरुषासोबत बोलणं इट्स नॉट गुड, यु नो. रॉमिला काय बोलतेस तू? काय, मी तिच्या भल्यासाठीच बोलतेय. तुला तर माहिती आहे ना, आपल्या कुटुंबात या बाबतीत किती स्ट्रिक्ट आहेत सगळे, किती जुन्या विचारांचे आहेत. म्हणून सांगत होते. पण जर तुम्हाला हे सगळं करायचंच असेल तर मी कोण अडवणारी. कॅरी ऑन. गुड नाईट. रेवा, आय एम सॉरी. रोमिला बरोबर बोलते. मी उद्या बोलेन अनयशी. नाही, तुला आत्ता बोलायचं असेल तर आपण जाऊया. नाही खरंच नको. तू बरी आहेस ना? म्हणजे तू एकटी झोपू शकशील ना? हो तुला खरंच काही प्रॉब्लेम आला ना मध्यरात्री मला उठव. मी कळवेन. काळजी घे.